मोनिका मोनिका, जगन्नाथ येऊन जो काय राडा घातलाय त्याबद्दल एक अवाक्षरी आईला कळता कामा नये, कळलं का? कुमार, हा काय झालं बाबा? कसला आवाज होता? कोण आलं होतं इथे? आई, इथे जगन्नाथ आले होते. डेंजर आहेत हा, ते वेड आहेत. त्यांनी यांचा गळा धरला होता, माहितीये? तू सॉरी राजकुमार, हे बघा, मी खरंच नव्हते सांगणार आईंना काही, पण शेवटी माझ्या कुंकवाचा प्रश्न आहे. अहो, केवढा डेंजर माणूस आहे तो. त्यांच्यामुळे उद्या तुम्हाला काही झालं तर मी कोणाकडे बघायचंय? आणि मला माहितीये इतक्या डेंजर सायको माणसाकडून फक्त आई आपल्याला वाचवू शकतात. आई, आज तो माणूस इथे आला आणि त्यांनी यांचा गळा धरलेला. हो, मला खूप भीती वाटली. मी पहिल्यांदा बघितलं त्याला. गळा दाबला? हो. एक मिनिट, मला काही कळत नाहीये. एक तर तो इथे कशासाठी आला होता? तू काय केलंस? का त्यांनी तुझा गळा दाबला? तू गोष्टी अंगावर ओढवून घ्यायची तुला सवय. काय केलंस सांग, खरं सांग, तू काय केलंस? तुला वाटतंय तसं काहीच नाही केलं मी, एकदम किरकोळ गोष्ट आहे. किरकोळ? गळा धरलाय तू? जगन्नाथनी गळा धरला तुझा, तुला किरकोळ गोष्ट वाटते काही? नाही, जगन्नाथ उगाचच्या उगाच इथे येणार नाही आपल्या घरात आणि तुला धमकी देणार नाही. तू काहीतरी केलं असणार, काहीतरी खोड काढलीस ना त्याची. खोड? काही नाही ग, खोड वगैरे काय लहान आहे का मी? जे काही केलं ना मी ते आपल्या कंपनीच्या फायद्यासाठी केलं. त्याला मी एक बिननवी फोन केला आणि त्याला सांगितलं की ती गुरुकुलची जागा आहे ना ती गुमान आमच्या नावाने करून टाक, नाटकं करू नकोस. बस एवढंच बोललो मी, बाकी काहीच नाही. तू वेडा आहेस. मी तुला 1000 वेळा बजावून सांगितलं होतं गुरुकुलाच्या जागेकडे ढुंकून सुद्धा बघायचं नाही. मग कोणी सांगितलं होतं आगाऊपणा करायला? आई पण ती खरंच जागा चांगली आहे ना. नाही बघायचं त्या जागेकडे. किती वेळा सांगितलंय तुला? का तुला ऐकायचंच नाही अजिबात आईचं? असं जर का असेल ना तर मी तुला अजिबात ऑफिसला जाऊन देणार नाही. कुठल्याही महत्वाच्या फाईल्सला हात लावायचा नाही, घरात बसायचं गपचूप. आई, अहो, हे बघा, प्लीज नका ना एवढं रागवू त्यांच्यावर. हे सगळं करण्यामागचा त्यांचा हेतू वाईट नव्हता. त्यांना असं वाटलं की ते जगन्नाथ आता एवढे डेंजर आहेत, जे मी पण बघितलाच. त्यांनी तुम्हाला धमकवलंय का, काही वाईट साईड बोललेत का? आणि तुम्हाला खूप आवडली होती ती जागा, म्हणून ते कंपनीच्या हितासाठी आणि तुमच्या चांगल्यासाठीच सगळं करायचा प्रयत्न करत होते. प्रोजेक्टसाठी ती जागा खूप छान आहे आणि ती आपल्याला पाहिजे, म्हणून तुला मदत म्हणून मी हे केलं, बाकी काय नाही. मला कुणाच्याही मदतीची गरज नाही आणि या आशा मूर्खपणाच्या मदतीची तर अजिबातच नाही. मी शेवटचं सांगते तुला, गुरुकुलाच्या जागेबद्दल माझ्या समोर ह्यापुढे बोलायचं नाही, समजलं का? समजलं. नाही, तू मला शब्द दे. मला शब्द दे, तिथे तू जाणार नाहीस, त्याबद्दल काही बोलणार नाहीस आणि जगन्नाथच्या सुद्धा वाटेला जाणार नाहीस. शब्द दे. आई काय बोलतेस, कुठले शब्द? आणि शब्द दे मला. प्रॉमिस, मी शब्द देतो की त्या जागेकडे मी ढुंकूनही बघणार नाही. मच बेटर. आई असं सहज कोणाला शब्द द्यायला लावत नाहीत. राजकुमारने फक्त फोन केलाय तर ही बाई थेट कंपनीतून काढायची धमकी देत होती. जगन्नाथला भीती घालणारी माझी सासू त्या गुरुकुलाच्या नावावर एवढी का घाबरतीये? नक्कीच तिथे काहीतरी सॉलिड सिक्रेट लपलंय, असं काहीतरी जे तिलोत्तमा मेहेंदळेला जगासमोर येऊच द्यायचं नाहीये. नाही 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 नाही, आता तर मला त्या गुरुकुलात जावंच लागणार. त्यांनी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी त्या जागेचं रहस्य मी शोधून काढणारच. मुलांनो, सगळ्यांनी इथे लक्ष द्या. फायनली आपल्या पहिल्या कार्यक्रमाचं स्केड्यूल ठरलंय. कार्यक्रमाची सुरुवात आपल्या गुरुकुलचे आधारस्तंभ म्हणजेच जगन्नाथ सरांच्या स्वागताच्या भाषणाने होईल. त्यानंतर सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करू. मग आपलं लगेच गाणं का? नाही ग बाळा, सगळ्यात आधी आपल्या गुरुकुलच्या सिनियर ग्रुपचं हार्मोनियम वादन होईल. मग आपलं गाणं? करेक्ट, मग आपलं गाणं. सावली मॅडम, हां, थोडं महत्वाचं बोलायचं होतं. काय झालं, बोला ना. अहो, जिथे आपला प्रोग्राम होणार आहे ना
तिथे जगन्नाथ सरांनी तुम्हाला आत्ता अर्जंट बोलवलंय. ते स्वतः तिथे उभे राहून स्टेजचं सगळं काम बघतात. पण VIP आणि पालकांच्या बसण्याची व्यवस्था कशी करायची यावरून मंडपवाल्यांना आणि त्यांच्यामध्ये थोडासा गोंधळ झालेला आहे. जगन्नाथ सरांनी सांगितलं, सावलीला स्टेज आणि प्रेक्षकांचं गणित एकदम बरोबर कळतं. ते तुम्ही जाऊन प्लीज क्लिअर करा. तुम्ही तिथे गेलात ना की ते काम पटकन होईल. हो, मी लगेच जाते आणि बाबांची मदत सुद्धा करते. आपण क्षमाताई यांच्या रियाजाचं काय? हे तुम्ही काळजी करू नका ना. तुम्ही तिकडचं काम सांभाळा. मी इकडे सगळ्या मुलांचा रियाज करून घेते. नक्की. थँक्यू सो मच क्षमाताई. एक मिनिट. मुलांनो, मला एका महत्त्वाच्या कामासाठी आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जावं लागणार आहे. मी येईपर्यंत तुम्ही रियाज करणार ना? क्षमाताई इथेच थांबतायत, त्यांना त्रास देणार ना? काय? मस्ती करायची नाही अजिबात. आलेच मी. क्षमाताई हे घ्या. थँक्यू. किती गोड दिसते आमची शुभ्र. काय गोड दिसते? टॉपला नीट इस्त्री करायला सांगितली होती ना. हे काय केलंय? अगं व्यवस्थितच केली इस्त्री. बरोबर तर आहे सगळं. काय झालं? काय बरोबर आहे? हे बघ किती लाईन्स दिसतायत. एवढी मोठी आहे तरी पण अशी अर्धावट इस्त्री कशी करतेस ग तू? काय चाललंय? कधीपासून बघतीये मी असं बोलतात? हा, अमृता काकूशी असं बोलतात का? ती बिचारी किती झटते तुझ्यासाठी, दिवस रात्र तुझी काळजी करत असते, सगळं करते ना तुझ्यासाठी ती. मग असं बोलतात मोठ्यांशी? सॉरी म्हण. आऊ मी तिला म्हणते ना, तू कशाला आमच्या मध्ये बोलतेस? ती काही बोलत नाही, मग तुला काय प्रॉब्लेम आहे? माझ्याशी असं बोलायचं नाही. मी आजी आहे तुझी. अगं काय शुभ्रा, एवढं काय बोलले मी तुला? शुभ्रा, शुभ्रा स्टॉप इट. शुभ्रा प्लीज स्टॉप इट. काय झालं? काय झालं? मम्मा, आवडी मला उगाच ओरडत ना. नेहमी असंच करते ते. हो, शांत शांत. काय झालं आई? अमृताशी कशी बोलते ऐकलंस तू? ऐकलंस? अगं हेच काय, मी तिला त्या दिवशी विचारत होते, तुझी मम्मा कुठे गेली आहे, तुला माहितीये का? तर मला म्हणते हे टॉप सिक्रेट आहे, मी तुला सांगणार नाही. आणि जर का तुला ऐकायचं असेल तर त्या बदल्यात मला खूप मोठा टेडी हवाय. ही हिची भाषा कुठून ऐकते ही? हा, हे तुझे संस्कार, हे शिकवतेस तिला? नाही 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 आई, ते बघा तसं खरंच काही नाहीये. मी नाही असलं काही शिकवत. खरंच किती लहान आहे. लहान मुलांना कुठे कळतं? विचार करून थोडी ना बोलतात ते. खरं सांगायचं तर माझ्याशी पण हल्ली अशीच वागते. उलटून बोलते, काही उद्धटपणाने बोलते, कशी वागते ऐकतच नाही. हो, खोटं बोलू नकोस मम्मा. जेव्हा मी तुझं सिक्रेट लपवते तेव्हा तू मला उद्गल बोलतेस ना. मोनिका, शुभ्रा, काय बावळट आहेस की काय? गप्पा बस. मूर्खांसारखी काही बोलते उगाच. मी तुला असलं शिकवते का? हा, त्यांच्या समोर असं खोटं का बोलतेस तू? तू आऊला आणि काकूला सॉरी बोल का? उलट का बोलली? सॉरी बोल. मी काहीच नाही केलं. मी नाही सॉरी म्हणणार. शुभ्रा सॉरी बोल. मोनिका, सॉरी काकू, सॉरी आऊ. Useless.